नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता क्लास 5 EVS पार्ट 1 चॅप्टर नंबर 11 और होम्स अँड एन्व्हायरमेंट यावरील एक्सरसाइज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 यामधील पाठ क्रमांक 11 आवर होम्स अँड एन्व्हायरमेंट म्हणजेच आपले घर व पर्यावरण यावरील स्वाध्याय पाहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यामध्ये क्वेश्चन 1 दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अ हाऊसेस मेड ऑफ मटेरियल लाईक सिमेंट आर मेनली सीन इन सिटीज। तर सिमेंट जी होती ती ब्लँक्स होती, ते आपण बदले। नंतर बी, होमलेसनेस इज अ ब्लँक प्रॉब्लेम। तर तिथं काही सोशल। नंतर सी, ब्लँक इज अ नॉन एक्झिक्युटेबल सोर्स ऑफ एनर्जी। तर इथे इन सोलार एनर्जी। नंतर क्वेश्चन 2, मॅच द फॉलोइंग, जोड्या लावा। इथं ए बिल्डिंग मटेरियल, इथं बी ओरिजिनल सोर्सेस। तर ब्रिक्स, सिमेंट, ग्लास, वाटर, सॅन्ड, सॉइल, लाइमस्टोन। तर ब्रिक्स, लाईम, सॉइल। नंतर सिमेंट, लाइमस्टोन, ग्लास, सॅन्ड, अशा प्रकारे। नंतर क्वेश्चन 3, विच ऑफ द फॉलोइंग हाउसेस वुड बी सुटेबल इन अ माउंटेनियस region, put in a appropriated box, give reason for selecting that house। पर्वतीय प्रदेशातील खालीलपैकी कोणकोणते घर योग्य ठरेल, योग्य ठिकाणी टिक करा, त्यामागचे कारण लिहा। तर पहिल्या नंबरचं घर हे योग्य ठरेल, तर कारण Answer, in a mountainous region, the amount of rainfall and the speed of wind is quite high. Therefore, in such region, a house made up of clay, mud, sticks, etc. will not be suitable. In such region, a house made up of bricks, stone, cement, and roof tiles will be suitable. Second, in a mountainous region, less amount of plain surface of land available, therefore in such region is small multi-storied houses will be suitable than a big single storied house। अशा प्रकारे। नंतर त्यामध्ये बी आहे, व्हाट मटेरियल will you mainly use for building a multi-storied houses? Question mark, choose the correct option। तर बघा, आन्सर आहे, घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्य नाही, बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात आणि योग्य पर्याय निवडायचा आहे। पहिले त्यामध्ये ए दिला आहे, मोर्टार, कोल, सिमेंट, ब्रिक्स। सेकंड, सिमेंट, ब्रिक्स, कॉटन, आयरन, आयरन, सिमेंट, मोटार, ब्रिक्स। तर आन्सर आहे आपलं, वी विल यूज द फॉलोइंग मटेरियल फॉर बिल्डिंग अ मल्टी स्टोरेड हाऊस। तर आयरन, सिमेंट, मोर्टार, ब्रिक्स, ऑप्शन सी नंबरचा आहे आपलं। नंतर बघा क्वेश्चन 4, अरेंज द फॉलोइंग कन्सिडरेशन फॉर्म द मोस्ट टू लिस्ट इम्पॉर्टंट इन हाऊस बिल्डिंग। घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्य क्रमांक द्याल? तर पहिलं लक्झरी, आराम, बी स्ट्रक्चर, रचना, सी क्लायमेट, हवामान।
तर answer, we will prefer the above things in the following sequence while building a house. तर पहिले क्लायमेट म्हणजेच रचना हवामान, नंतर स्ट्रक्चर रचना आणि थर्ड लक्झरी म्हणजेच आराम. क्वेश्चन नंबर 5, राईट द फॉलोइंग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ए, लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस. त्यामध्ये म्हणजेच तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत याची यादी तयार करायची आहे. तर आन्सर, द इको फ्रेंडली थिंग्स इन माय हाऊस आर. पहिले, सोलार कुकर, फर्टिलायझर आर मेड. सेकंड, स्पेसिफिक विंडोज. थर्ड, अ बिग earthen pot in which organic front of the house. Fourth, flower plant in the open space in a tank structure to store the rainwater. अशा प्रकारे. नंतर बघा, बी आहे, विच ऑफ द गॅजेट इन द हाऊस कॅन बी रन ऑन सोलार एनर्जी. तर बघा, घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो. तर आन्सर, द फॉलोइंग गॅजेट इन द हाऊस कॅन बी रन ऑन सोलार एनर्जी. सोलार फॅन, सोलार लॅम्प्स, सोलार क्लॉक, सोलार गीझर एक्सेट्रा. Question 6, what are type of pollution that can be observed at a construction site? तर आन्सर पहा. Answer, air pollution, water pollution, soil pollution and noise pollution are the type of pollution that can be observed at a construction site. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.